कसबे सुकेने गावातील बाणगंगा नदीच्या कडेला असलेलं महादेव मंदिर दावणशावली बाबा मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळख असून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। अनेक देवी देवतांचे छोटे मोठे मंदिर या ठिकाणी आहेत। अत्यंत पवित्र आणि श्रद्धास्थान असलेलं हे ठिकाण, परंतु याच पवित्र आणि श्रद्धास्थानाच्या ठिकाणीच आणि परिसरामध्ये चक्क दारूच्या बाटल्या आढळल्या असून अस्वच्छ असा परिसर होतोय। हे ठिकाण दारुड्यांचा अड्डाच बनत चाललंय। अनेक प्लास्टिकचे ग्लास त्या ठिकाणी आढळून आले। हे ग्लास काही पाणी पिण्याचे नसून ते दारुड्यांचे ग्लास आहेत। गुटख्याच्या पुड्या हे झालं समोरच्या बाजूचं, परंतु मंदिराच्या बाजूच्या साईडनं बाजार तळे, या बाजार तळामध्ये सुद्धा रात्रीचे दारुडे बिंदासपणे दारू पित असतात। जणू काही कायद्याचा धाकच उरला नाहीये। या सर्व कारणांमुळे हा परिसर अस्वच्छ होतोय। काही भाविक सांगतात की रात्रीच्या वेळी काही टवाळखोर येथे येत असतात, त्यांच्याकडूनच हा सर्व प्रकार केला जातोय। पोलीस प्रशासनानं जर लक्ष दिलं तर कदाचित हे सर्व बंद होऊ शकतं अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे। नमस्कार, मी कसबे सुकेनेची माजी सरपंच आणि गावातील एक महिला। मी एक अशी तक्रार करू इच्छिते, म्हणजे सत्य परिस्थितीवर बोलू इच्छिते। आपल्या गावातील पवित्र स्थान दावणशावली बाबा, शनी मंदिर, महादेव मंदिर, ईदगाह हे सर्व मंदिर एक ठिकाणी आणि याच ठिकाणचं सगळं पावित्र्य नष्ट होण्याच्या स्थितीमध्ये आलेले आहे। या ठिकाणी रोज संध्याकाळी दारू पिणारे लोक दारूच्या बाटल्या घेऊन आरामशीर इथे येऊन दारू पितात। ह्या मंदिराचं पावित्र्य काय आहे हे यांना माहिती असून सुद्धा हेतुपुरस्कर कोणी कोणी हे त्रास देतात। एवढं सुंदर मंदिर आपल्या निफाड तालुक्यामध्ये सुद्धा असं नाही आहे का एकाच ठिकाणी सर्व धर्माचं वास्तव्य आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना सुद्धा कायम येऊन त्यांना समज दिली, गेटवर कपडे वाळत घालणं, आजूबाजूला गलिच्छपणा करणं, केर कचरानं, सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणून देते। आणि खरोखर इथं म्हणजे एवढे पवित्र स्थान आहे, मग याचं पावित्र्य राहील का? लोकांनी कमीत कमी याचा तरी विचार करावा का या ठिकाणी एवढे सुंदर धार्मिक स्थळ आहे, मग गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतीने, प्रशासनाने याची दखल घ्यावी। आणि वेळोवेळी आम्ही कंप्लेंट करून सुद्धा याची कोणी दखल घेत नाही, वाईट वाटतं। या ठिकाणी अनेक महिला 16 सोमवारच्या उद्यापनाच्या वेळेस इथे येतात, 16 सोमवार करतात, त्या बायकांना सुद्धा इथं खूप त्रास होतो। आणि त्यामुळे यांनी सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि ह्या परिस्थितीचा आढावा घेऊन याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।